दिसला का? हम्म. इथे तुझा लीड आयडी तयार झाला. हम्म. लीड आयडीला मी स्ट्रक्चर मध्ये आउटपुट मारलं, एडिट फील्ड मधनं हा डेटा आला इकडे. ओके, हम्म. ह्याला बघ आपण बरोबर स्ट्रक्चर्ड आउटपुट काढलं त्याचं. हम्म. त्याच्यानंतर मग ह्याला मी इथे नवीन एचटीटीपी रिक्वेस्ट केली. ओके, हम्म. की ही जी आलेली इन्फॉर्मेशन आहे ही पुश करायची बोलणाला. हा ओके, बोलण्याला ठीक आहे, बोलण्याला गेली इन्फॉर्मेशन. हा, मग बोलणारा मी ते माझं हेडर ऑथ मध्ये आणि ह्याच्यामध्ये मी माझं कनेक्शन तयार केलं बोलण्यासोबत आणि एन10 सोबत. ओके, बोलण्याने नेट कनेक्ट झाले आणि तुझी जी आलेली हा, इन्फॉर्मेशन आता हे बघ बोलण्याला ही गेली. बोलणं कसं कनेक्ट झालं तुला मी इथे दाखवतो. हे बघ, हम्म. हेडर ऑथ मध्ये नेम आणि व्हॅल्यू टाकली हम्म. जी बोलण्याच्या डॉक्युमेंटेशन मध्ये ऑलरेडी प्रोव्हाइडेड आहे. ओके. ठीक आहे, तर ती इन्फॉर्मेशन ह्याच्यामध्ये ऍड केली. हम्म. ठीक आहे, आणि ओके. जेसन मध्ये मी काय लिहिलं की जेसन मध्ये एजंट आयडी कॉल केला. हम्म. तो एजंट आयडी कुठं असतो? हे बघ, हा एजंट आयडी. ओके. ठीक आहे, या असिस्टंटचा हा एजंट आयडी. हा. त्याच्यानंतर रेसिपियंटचा फोन नंबर. फोन नंबर माझा कोणता आहे? तर माझं आलेली इन्फॉर्मेशन ही. हा, तू घेतलेली कस्टमर कडून. त्याच्यानंतर युजर का डेटा आपण घेतोय का? हा डेटा का घेतोय? कारण तो बोलतो ना की हॅलो महेश, हा. कैसे हो. हम्म. तर मग हा कस्टमर नेम आपण युजर डेटाचा पुश करतोय. ओके. हा. काय काय पुश केलं? अलेक्स जॉन आणि लीड आयडी. ही लीड आयडी आपण पुश केली, हम्म. म्हणजे त्याच्याकडे ती इन्फॉर्मेशन जाईल. हम्म. त्याच्यानंतर मग ते आउटपुट काय निघालं बघ, स्टेटस क्यूड, म्हणजे तो डेटा इन्फॉर्मेशन त्याच्याकडे गेला. हम्म. मग बोलण्याने ते क्यू आलेला त्याने त्याला कॉल इनिशिएट केला आणि त्याचं एक्झिक्युशन आयडी इथे पुश पुश केला. हा, 2 मिनिटं. आता इथं मला क्वेश्चन आहे की आता हा आपण काय काय पास केलं, ह्याला कस्टमरचं नाव, लीड आय डी आणि कोणतं एजंट कॉल करायचं बोलण्याचं ते. हा, ओके, मग इथं आणि तो मग इथून एकदा फ्लो गेला बोलणं कडे आपण हँड ओव्हर केलं की बाबा ही इन्फॉर्मेशन आहे, तू आता इथून पुढचं बघ. हा, मग आता इथं जो बोलणं आहे ना, तो नंबर कुठून घेतो त्या ट्युलिओकडून, त्या तो फ्लो कसा आहे? हा, तर ओके. दोन वेज आहेत. हम्म. हा, इथपर्यंत कळलं ना तुला? हा, इथपर्यंत काय आलं मला. आता हे बघ, एकतर ह्यांचा आहे ना स्वतःचा नंबर आहे बघ, माय नंबर्स मध्ये ना. हम्म. आता नंबर आता आपल्याकडे नाहीये, ओके. पण तुला मी ह्याचं तुला दाखवू शकतो वापीवरती, कारण त्याच्यावरती मी इंटिग्रेशन केलेलं आहे. हम्म. आता इमॅजिन दिस इज बोलना. ओके. ठीक आहे, हा आपला डेमो आहे बेसिकली. हम्म. आता ह्याला मी इथे काय केलेलं आहे, फोन नंबर्स. हम्म. फोन नंबर्स मध्ये नाही नाही नाही, एक मिनिट, फोन नंबर्स मध्ये फोन नंबर कनेक्ट केलेले दिसतंय का? ट्विलिओ, ट्विलिओ कोणत्या अकाउंटवरनं केलेलं आहे ते. हा. आता ह्याचं तुला इंटिग्रेशन मध्ये तू बघितलं ना, तर यांचं हम्म. स्वतःच फाईलला UI चेंज केलं रे यांनी. हे बघ, फोन नंबर प्रोव्हायडर हा, SIP ट्रम्प, SAP ट्रंक. आणि हे बघ क्लाउड प्रोव्हायडर S3 वगैरे पण, स्केलेबल हम्म. क्लाउड फॉर रेकॉर्डिंग्स अँड आर्टिफॅक्ट्स. सुपर बेस पण दिलाय. हम्म. दुबई असेल ना, दुबई, हम्म. तर आपल्याला वापी सारखं टूल टूल नाही माहिती का माया, हम्म. कारण पैसे पण चांगले मिळतील. चला थांब एक मिनिट, थांब, हे कुठं आहे? API नाही नाही, मी कुठं कनेक्ट केलं होतं? API कीज ही याची आहे. आपला रिअल फ्लो कुठून चालू होतो? बोलण्यावरून ट्रिगर होतोय की वापीवरून? दोन, हे बघ, वापीवरने एक यूज केस तयार केली आहे, बोलण्यावरने एक यूज केस तयार केली आहे. ज्याला जी हवी तरी ती घ्यायची. ओके. हे बघ, वापी नंबर, फ्री वापी SIP, इम्पोर्ट ट्विलिओ, आणि ह्या गोष्टी बघ त्यांच्या. तर ट्विलिओ ऑलरेडी दिलेला आहे. ओके, हम्म. मग तू समजा ट्विलिओवरती गेला ना, की इथे तो नंबर जो आहे हा तुझा नंबर मी इथे कॉपी पेस्ट मारणार. हे बघ, ओके, तू हा नंबर ट्युलिओवरून परचेस केलाय, तो नंबर तू तिथं. बर बर करेक्ट. बर. हा नंबर मी इथे कनेक्ट केला. हम्म. कसा कनेक्ट केला? ते इंटिग्रेशन कॉन्फिगरेशन बघ, मध्ये. अकाउंट SID, टोकन आणि ट्विलिओ नंबर, हे तीन फील्ड बघितल्या. हम्म.
या सेम ते फोन नंबर, SID आणि ऑट टोकन. हम्म. ओके, असा नंबर कनेक्ट करून हे नंबर इम्पोर्ट झाले. हम्म. ओके, मग आपल्या इथल्या असिस्टंट वरती जाऊन इथं कुठेतरी नंबर दिलाय रे तो. एक सेकंड, मला आठवत नाही कुठे दिलेला आहे. म्हणजे इथं कॉन्फिगर केला तो नंबर की बाबा ते जर इथं आहे एजंटनी तो नंबर वापरायचा. हा, त्या ओके एजंटनी ठीक आहे. तो नंबर वापरायचा. हां. पण मला एकच मिनिट थांब, आता मी बघतोय तर मला व्यवस्थित एकदा बघून म्हणजे कुठं नंबर दिलाय साला. गुड बाय. अरे याला कुठेतरी केलं रे कॉन्फिगर. हा, थांब थांब थांब, याला कुठं कॉन्फिगर केलं तुला मी सांगतो. थांब थांब, आठवलं. एक मिनिट थांब. फोन नंबर कुठे आहे? फोन नंबर होता आता यार. हा फोन नंबर, हा नंबर आहे की नाही? हा नंबर आहे. या नंबरचा एजंट इथं आयडी बघ. हे बघ, हा हां. दिसतोय का? ओके. हा आयडी तुझा जातो. वापीवर का नाही? वापी नाही बोलणं एजंट. एक मिनिट थांब, हा बोलणावाला आहे. तुला मी वापीचा कोड दाखवतो. थांब थांब. एकच मिनिट थांब. कळलं मला मी कुठं कॉन्फिगर केलंय. वेबसाईट फॉर्म सबमिशन. हा हा बघ, हे बोलणं कॉन्फिगरेशन आहे. हे बघ, दिसतंय का? असिस्टंट आयडी आणि फोन नंबर आयडी दिसतोय. फोन नंबर आयडी. ओके. हा फोन नंबर आयडी तू इथं सांगितला का? ओके. हा, हा जो फोन नंबर आयडी आहे ना आपला, हा कुठे आहे फोन नंबर आयडी? 212 किंवा बघा 6F अरे दिसतोय, पण 6F39. हा वापीचा आयडी आहे का तू ट्युलिओ? मोबाईलचा आहे रे. हे बघ, दोन आयडीज आहेत. एक असिस्टंट आयडी आहे. हां. असिस्टंट आयडी वरनं त्याला कळणार की, थांब ना थांब, एक तर फोन नंबरचा आयडी आहे. हा फोन नंबरचा आयडी वरनं त्याला कळणार की, हे बघ, हा फोन नंबर दिसतो 6F37. ओके. हां. कशावरती फोन करायचा आहे हम्म. हा नंबर दिला. एक आहे असिस्टंट आयडी. असिस्टंट आयडी कुठे आहे? हा असिस्टंटचा हा आयडी 8E03. ओके. हे बघ, 8E03 हा आयडी दिलाय. हम्म. तो बेसिकली काय करणार, जेव्हा त्याला ती HTTP ची रिक्वेस्ट येणार ना, तर हम्म. ही तू हे बघ, ह्याच्यात तुला कळ, कारण ती बोलण्यावाली फार बेसिक यूज केस ही तुला गरजेची आहे. आता ह्याच्यात मी काय केलं की, इकडे डेटा आला, एडिट फील्ड मध्ये मी ती इन्फॉर्मेशन कॅप्चर केली. हम्म. ओके, मग मी सेल्सफोर्सला लॉग इन केलं आणि सेल्सफोर्समध्ये मी काय सांगितलं की लास्ट नेम आणि हा डेटा पुश करायचा, स्टेटस हा ठेवायचा आणि हम्म. लीड सोर्स AI व्हॉइस एजंट मेन्शन करायचा आणि एक लीड आयडी तयार करायचा ह्याचा. हम्म. आउटपुट इज आयडी. मग त्यांनी एक आयडी तयार केला आणि सक्सेस ट्रू करून टाकलं. मग तो पुढे काय करतो, वापीला कनेक्ट केलं मी. हम्म. वापीला त्यांनी काय घेतला, हा जो आयडी आहे हम्म. हा आयडी सिस्टीम मध्ये चेक करायचा आणि सिस्टीम वरनं तू इन्फॉर्मेशन वापीला पुश करायचा. मग वापीमध्ये काय काय टाकलं, असिस्टंट आयडी आणि फोन नंबर, ज्याच्यावरनं त्याला कळालं की मला कोणत्या असिस्टंटला बोलायचे आणि कोणत्या मोबाईल नंबरवरनं बोलायचे. ओके. इथं आणि केलंय का? हा, इकडे घेतले बघ, ते असिस्टंट आयडी कोण बोलणार, कोणत्या मोबाईल नंबरवरनं बोलणार आणि हम्म. हा कस्टमरचा डेटा मग हे वापीकडे जाणार की तो म्हणणार की हा नंबर आहे आणि हे नाव आहे. हम्म. समजलं? ओके. म्हणजे वापीवर मोबाईल कॉन्फिगर करावा लागतो आणि तो जो त्याचा आयडी जनरेट होतोय तो इथं यूज करावा लागतोय. म्हणजे हा, कॉन्फिगरेशन मेन मोबाईलचं वापी नाहीतर बोलण्यावरच करावं लागतंय. आणि ते कोणाचं जो कोणाचं कॉन्फिगरेशन? तो ट्युलिओ कडून जो आपण मोबाईल परचेस केलाय, मोबाईल नंबर, हा, तो आधी आपल्याला बोलणं किंवा वापीवर रजिस्टर करावं लागतोय की बाबा हे आमच्याकडे 2 नंबर आहेत. करेक्ट. ऍक्च्युअल इंटिग्रेशन बोलना किंवा वापी विथ ट्विलिओ होणार. तेच एनएटेल बोल. फक्त कॉल करणार. हां. एअरटेल ते पण कॉल करणार, वापी किंवा बोलणारा. त्याचा ट्युलिओचा काही संबंध नाही. तेव्हा ट्विलीचा काही संबंध नाही. हम्म. आपल्याला फक्त इंटिग्रेशन दोन सिस्टीम मध्ये करून ठेवायचंय आणि जसं लागेल रिक्वायरमेंटला हिशोबाने एनएटेल थ्रू कॉल करायचं एकमेकाला. ओके. तेच मला बघायचं होतं की बाबा काय केला विषय.
मग ह्या काय हां आता कळलं मला. आता ह्यात पण हेच आहे मग आता ते तू जे त्याचं जर जोशी त्यांची जी रिक्वायरमेंट आहे ती हा मेन आपली मग ह्याच्यावरच येणार वापी किंवा बोलणं यावर किंवा बरोबर. त्यांच्याकडे कॉन्फिगरेशन कशी आहे आणि तिथं काय आपल्याला यूज करता येईल का बघ ना आणि बाबा, हे ऑलरेडी आहे ना करता इथे. येईल का. हे बघ, हे कुठे आहे इथं हम्म. कुठेतरी इंटिग्रेशन मध्ये. नाही नाही, इंटिग्रेशन मध्येच. ट्रंक SIP ट्रंक. हा, SIP ट्रंकनी आहे ना आपण ह्याचा ट्रान्सफर करू शकतो, माहिती का? अरे मग आपलं काय काम आहे म्हणतो रे मी. आपलं काय काम आहे म्हणजे? आता हे हेच तर आपलं काम आहे. हे कॉन्फिगरेशन करून द्यायचं. अरे, कॉन्फिगरेशन करून आपल्याला ह्याचा पूर्ण डिस्प्ले सेटअप तयार करायचा रे. आता हे बघ, हे कॉन्फिगरेशन झालं, त्याने तो कॉल ट्रान्सफर केला, हे कॉलिंग सगळं झालं त्यांचं. हा त्याच्यात एकदा कॉल एंड झाला की ट्रान्सक्रिप्ट येईल आपल्याला किंवा काय काय बोलणं झालं आणि त्यातून आपण काहीतरी इन्फॉर्मेशन काढू आणि हा, इन्फॉर्मेशन काढायची स्टोअर करायची फक्त एवढंच. बस. अजून काय पाहिजे तुला? मग हे तरी सुरुवात तरी बास की तुला अजून त्याने काय करायला पण पाहिजे अजून? यात असं त्यांना न करण्याजोगं काय आहे असं म्हणायचं मला मी. अरे, प्रत्येकाला जमलं असतं मित्र तर आपली वेळ आली असती का? काहीतरी कॅच असेल असं म्हणतो रे मी की याच्यात. त्याच्याने काय म्हटलं की हे जे सोल्युशन आहे ना, अं, हे सोल्युशन तेवढं रोबस्ट नाहीये. जे त्यांचं AI सोल्युशन त्यांनी असिस्टंट आणि एजंट वगैरे तयार केलेत ना, हां. ते सोल्युशन एवढं रोबस्ट नाही असं त्यांचं म्हणणं आहे. ओके. आणि मग त्यांनी कसं म्हणजे इन हाऊस त्यांनी त्यांचं स्वतःचं LLM ट्रेन करून ते हा, मग ट्राय त्यांनी ते केलंय की. ओपन AI सोबत इंटिग्रेट करता येतं 3CX. ओके. म्हणजे त्यांनी डायरेक्ट ते बोलण्यावरून किंवा वापीवरून असं काही ट्राय नाही नाही केलंय केलं. त्यांनी. LLMच कनेक्ट करून दिलाय म्हणून तर ते रोबस्ट नाहीये ना. नाही कारण LLM ट्रेन करायचं ते अवघड आहे. आपल्याला मेन बोलणं आहे किंवा वापीवरच कॉन्फिगरेशन करून त्यालाच सांगावं लागेल की तूच हँडल करून नॅव्हिगेट कर कॉल. हा, हे मोर ऑफ एक्सप्लोर करावं लागेल की टूल मल्टिपल ट्रंक कसे कॉन्फिगर करायचे आणि काय म्हणजे हे टूलच एक्सप्लोर करायला लागतील आपल्याला बोलणं आणि वापी. हम्म. हम्म. मला वाटतं की ते इंटिग्रेशन काय फार अवघड नाहीये माया. इंटिग्रेशन इज इझी. इंटिग्रेशन कुठलं. ट्विलिओ आणि 3CX. हां म्हणजे एक कारण बरोबर त्यांचं आहे बघितलं 3CXचा. त्याच्यामध्ये ना सिमिलर टाईप ऑफ इन्फॉर्मेशन आहे. तर ते आपल्याला आहे ना ते बघता येईल यार. मला नाही वाटत काय मेजर चॅलेंज नाही वाटत आहे मला आता इंटिग्रेशनचा. पण आतमधला कॉन्फिगरेशन कसं असेल त्याला मला पण डाऊटच येते. म्हणजे मला पण माहिती नाही भाई यातलं इंटिग्रेशन कसं हँडल होणार आहे. सॉरी, कॉन्फिगरेशन कसं हँडल होईल. म्हणजे पण ह्यातलं वापी नाही तर बोलणं मधलं कॉन्फिगरेशन कसं हँडल होईल ते बघावं हा, लागेल म्हणजे आपल्याला. तो कॉल कसा करणार किंवा 3CX ला कसं करणार की कोणत्या नंबरला कधी पुश व्हायला पाहिजे. त्यांना पण डेटा आला पाहिजे ना कुठनं तरी. हां मला हाय लेवल काय वाटतं माहिती आहे का कसं करता येईल हे म्हणजे असा कॉन्फिगरेशन दिलं तर असं करता येईल. आता बोलण्यावर आपण प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगने इन्फॉर्मेशन काढू शकतो की बाबा ही इन्फॉर्मेशन आली तर हे टूल कॉल कर आणि ही इन्फॉर्मेशन घे. तसंच आपल्याला जर कस्टमरने जर विचारलं की मला लीडला ट्रान्सफर कर तर ते असे एकदम आपल्याला टूल्स लिहून ठेवावे लागतील की बाबा लोनसाठी हे, मॅनेजरसाठी हे, एस्केलेशनसाठी हे. आणि मग तो बोलणाच डिसाईड करेल की कोणतं टूल यूज करायचं. आणि त्या टूलमध्ये आपल्याला ट्युलिओचे नंबर वेगवेगळे कॉन्फिगर करून ठेवावे लागतील. लोनसाठी हा, एस्केलेशनसाठी हो, हा, मॅनेजरसाठी येस, हा. येस, येस, मग येस. तो रिडायरेक्ट होईल त्या नंबरला. त्याचा आयडिया आपल्याला तिथे द्यायला लागेल की त्या टूलमध्ये त्या पर्टिक्युलर हम्म, ह्याचा. तो हम्म, तिकडे हम्म. रिडायरेक्ट झाला की तो कंटिन्यू होईल कॉल. तो एकदा कॉल संपला की मग परत आपल्या जो आपण डेटा ट्रान्सफर कसा करतो तो तर फ्लो सेमच राहील. फक्त हा जो करेक्ट. मधला पार्ट आहे की टूलमधून दुसरा अजून एक नंबर कॉल करायचा तो बघावा लागेल एक्सप्लोर करावा लागेल. मग टूल या मधनं दुसरा नंबर कॉल करायचा. हे बघ, युजली जेव्हा तू PBX कॉल ट्रान्सफर करतो तेव्हा पहिला कॉल हा बंद होतो, बरोबर की नाही? ते नाही माहिती ना आपल्याला बंद होतो का चालू राहतो का काय बंद इंटरनली होतो ना काय रे करतो. असं कसं? कारण हे बघ, फॉर एक्झाम्पल युज्युअल प्रोसेस कशी अशी होते की हम्म, मी रिसेप्शनिस्ट आहे. हम्म, मला महेशनी फोन केला, तू मला म्हणते की मला इन्फॉर्मेशन दिली, मी काय म्हणतो की ओके मी तुला नंबर ट्रान्सफर करतो.
जेव्हा माझ्याकडे ते मशीन असतं ना PBX हम्म. तर मी काय करतो त्याच्यावरती ना खूप असे बटन असतात की कोणत्या नंबरला फोन ट्रान्सफर झाला पाहिजे ओके. बेसिकली. हां. तर मी काय करतो ते फक्त समजा तू बनला की कस्टमर सर्व्हिस डिपार्टमेंटला जायचंय तर हम्म. कस्टमर सर्व्हिसचा कोड असतो 101. हां. तर मी तो बटन दाबणार आणि हम्म. माझा फोन मी ठेवून देणार माझं काम झालं. हां. मग तो हम्म. ऑटोमॅटिकली तोच फोन त्या पुढे जाणार आणि तो तिकडनं फोन उचलणार. तेव्हा बर. माझा फोन ठेवत नाही मी. ते ओके. इंटरनल तोपर्यंत ते म्यूट वरती जातं कॉल किंवा आपण हां. नाही का ते हां, गाणी हां. लागतात डिडिडिंग डिडिडिंग बरोबर, वगैरे बरोबर. गाणी हां. लागतात. हं. तर जोपर्यंत पुढचा माणूस फोन उचलत नाही हं. तोपर्यंत तो तुला टिडिडिंग टिडिडिंग आवाज ऐकू येणार. पण हे सगळं एक ऑपरेटरच करतोय ना किंवा टेलिफोन प्रोव्हायडर किंवा कोणतरी. तो ऑपरेटर करतोय वर नंबर दाबायचा काम PBX काम करतोय कॉल टनेलिंग करून त्याला ट्रान्सफर करायचं. पण हे सगळं करणार कोण? बोलणं हेच करणार. तो पिक्चरमध्ये राहणारच. बोलणं हे काय करेल मला सांग. पण बोलणं याचं काम झालं ना माया. अरे पण आता हे बघ, त्याने कॉल ट्रान्सफर जर केला, सपोज हां बरं ओके इथं बघायला लागला आता ट्रान्सफर, मग ट्रान्सक्रिप्ट कशी मिळणार त्याला? सपोज बोलण्याचं आपण म्हणलं की बाई नाही, नाही, तू. बघा 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 बघा. हां. डेटा एंट्री हम्म. CRM हम्म. व्हिडिओ विल इनिशिएट कॉल नाही, बोलणं हे असेल. हे दोन्ही एकत्र टाक. ट्युलिओ आणि बोलना इनिशिएट करतोय ट्युलिओचा नंबर यूज करून. ओके थांब. पहिले येणार पहिले येणार थांब डेटा एंट्री. डेटा एंट्री कुठं जाणार. डेटा एंट्रीने आपल्याला इथे इन्फॉर्मेशन येणार फोन हां. नंबर. CRM मध्ये गेली सर. ओके हम्म. CRM मध्ये गेलं समजून घ्या हा हम्म. फोन नंबर CRM मधनं आलाय. हम्म. हा जो फोन नंबर आहे या फोन नंबरला आपण इन्फॉर्मेशन कोणाला पुश करतोय. वापी किंवा बोलणाला. वापीला. हां. आणि वापीला पुश वापी करतोय. कॉल करतोय तर वापीला आपण पुश नंबर कसा यूज करून. करतोय. एक मिनिट फोन नंबरला डेटा कसा काय जातोय. डेटाचं इंटिग्रेशन झालेलं आहे ट्विलिओ आणि वापी. नाही नाही, हा जो फोन नंबर आहे तो कस्टमरचा आहे ना, यात ट्युलिओचा काही संबंधच नाही. अरे एक मिनिट. असं कर. वापी एजंट कॉल येतो. हम्म. ठीक आहे कळालं. जाऊ दे. नको रे अरे लोड नाही, घ्यायला. नाही रे करतो तर एकदाच करू ना म्हणजे आपल्यालाही समजेल भेंडी. हम्म. नाही म्हटलं तरी आर्किटेक्चरच आहे ना हे. हम्म. बाकी नंतर हे नंतर करून घेऊ. हम्म. समजलं. हां. आणि इकडनं कस्टमर. डेटा स्टोअर होणार हम्म. CRM मध्ये. हम्म. ओके आता हा एक कोणता हा फ्लो झाला. फ्लो 1 इनिशियल कॉल. हम्म. ओके आता ह्याच्यामध्ये एवढं तर सेमच आहे. हम्म. हे तर येणारच इथपर्यंत. वापी एजंट काय करणार. हम्म. एजंट विल कॉल टूल हम्म. वेअर टू ट्रान्सफर. बरोबर. बरोबर. आणि हे कुठं वर्क होणार N10 वरती. बरोबर. मग हा डेटा कुठं पास होणार
हा डेटा पास होणार वापी एजंटचा एनिटेलला. हा, कॉल संपल्यावरच आहे ना हे. कॉल संपल्यावरच नाहीये हे. नाही मग हाच इथंच प्रॉब्लेम आहे. आता मी काय म्हणतोय, आता तुझा कॉल कोणी केलाय, वापी एजंटने केलाय बरोबर. हा. वापी एजंट काय करतोय, कॉल झाल्यानंतर त्याला कळते की बाबा कुठला फ्लो ट्रिगर करायचा आहे, बरोबर. हम्म. हा मग आता समजा तू जसं म्हणतोय की बाबा मी आता वापी एजंट मला कॉल करणार आणि मी म्हणलं की मला लोन डिपार्टमेंटला ट्रान्सफर कर, त्याने ट्रान्सफर केला वापीने लोन डिपार्टमेंटला, तर वापी एजंटचं काम संपलं असं बरोबर. हम्म. मग आता समज वापी एजंटचं काम संपलं तर त्याला कळणार कसं की बाबा माझा लोन डिपार्टमेंटवाल्याचा कॉल झालाय आणि तो कॉल झाल्यानंतर ती ट्रान्सक्रिप्ट एन10ला पाठवायची आहे. मग आपण असं कॉन्फिगर करता येईल का की जो टूल कॉल झाला की मग हम्म. कॉल संपला म्हणून समजायचं, जोपर्यंत टूल कॉल होत नाही ह्याचा सीटीए टूल कॉलच असेल ना. एक मिनिट. कॅन वी कॉन्फिगर म्हणजे कॉल ट्रान्सफर केला तर वापीचा कॉल झाला असं. See, yes, you can configure transfer call in WAPI to live AI communication to phone number or SIP address. हम्म. This is achieved using transfer call tool within the dashboard or via API, allowing for basic forwarding structure, department transfer, or dynamic routing based on AI decisions. भावड्या ऑलरेडी सेटअप सिस्टीम आहे. अरे मी काय असेल ना ते बरोबर आहे की, पण माझं म्हणणं काय आहे, पण त्यातनं त्या वापीचा रोल बंद होत नाही, तो वापी बॅकग्राऊंडला चालत राहील असं मला वाटतंय. ते बघावं लागेल एकदा, कारण मग विचारू घ्या आपण एक मिनिट थांब. हम्म, ह्याच्यासाठी मला हा पाहिजे. नाही पण हे बघू शकतो ना नंतर आपण, फक्त काय काय बघायचं ते बघून ठेवू मग. नाही नाही नाही, मी आता फक्त एवढं चेक करतोय की तुझा जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन मला विचारायचा आहे रे. हम्म. SIP trunk credentials in वापी. हाँ तो तुझा क्वेश्चन क्या होता? I want to understand the scenario If I transfer call if to I transfer call to uh, a member another number or and how Vapi will share transcript of the call done by AI agent. add to summary for this.
have a call dot forwarded webhook or call dot ended webhook to NATEL. हम्म. आणि ह्याने काय हा सांगतो की बाबा ट्रान्सक्रिप्ट पुढं कशी पाठवायची ज्याला आपण कॉल ट्रान्सफर केलंय त्याला. मी तोच क्वेश्चन विचारला ना मग. पण आपल्याला काय करायचंय आता सपोज ही ट्रान्सक्रिप्ट पाठवली आपण ठीक आहे. पण आता तो ह्युमन आहे आणि कस्टमर आहे त्यांच्यामध्ये जे बोलणं होतंय त्याची ट्रान्सक्रिप्ट मिळणार का आपल्याला आणि ती पण पाहिजे का? हा क्वेश्चन तुला पण आहे आणि मग जोशीला पण आहे की बाबा एक ती मिनिट थांब. पाहिजे का? First is if customer calls, if I connect Twilio and Wapi and assistant calls via number, then agent will transfer the call to person. Then what happen will in the existing call? Is it will it be cut and new call, or the call will stand by till user picks it up? Done. If user picks up, then how WAPI will be involved in human to human conversation. हम्म. तीसरा क्या होता क्वेश्चन? आणि विल बी गेट ट्रान्सक्रिप्ट ऑफ ह्युमन टू ह्युमन कन्व्हर्सेशन. Of human to human person. When AI agent transfers, the call does not cut. It remains a single continuous session for the caller. ओके. Experience. The caller stays up on the line. WAP uses Twilio, dial or conference command in the background. The standby while the AI is dialing the human agent, the caller will either hear ringing or hold music. बघ बोललेलो ना तुला मी. नाही नाही ही फ्लो You ठीक आहे. can customize the WAP's transfer plan. The logic. If the human agent doesn't pick up, you can configure WAPI to reclaim the call. Sorry, Upendra is busy. Would you like to leave a voicemail? So the call never drops. After the pickup, is WAPI still listening? In a standard blind transfer, WAPI effectively hangs up its side of the conversation once the two humans are connected. However, as an expert, I recommend the bridge mode. WAPI connects the two and exit. The AI is no longer involved. Option B, monitor. WAPI stays online as a silent participant. It remains in the room, but its microphone is muted. It continues the process of audio stream from both humans. This is useful if you want the AI to pop back in later or simply to record the full interaction. The transcript, can you see the human to human talk? Transcription stops once the AI leaves. Continues. बेसिकली आपण जर ऑप्शन बी इम्प्लिमेंट केलं तर ह्युमन टू ह्युमन मिळू मिळू शकते. शकते. हां, मग ते डिपेंड्स आहे. जर आपल्याला ट्रान्सक्रिप्ट पाहिजे असेल तर तो वापीला आपल्याला बॅकग्राऊंडमध्ये चालू ठेवायला लागेल. आणि असं पण एक विचार की सपोज मला ट्रान्सक्रिप्ट नाही पाहिजे, पण ते दोघांचा कॉल झाल्यानंतर डेट मला एक न्यू फ्लो ट्रिगर करायचं आहे जे एआयचं हे झालं होतं काय म्हणतात ते. अं, कळलं ना माझा क्वेश्चन तुला? काय करायचंय? ट्रान्सक्रिप्ट नाही पाहिजे पण एंटायर कॉल एंड झाल्यानंतर आपल्याला डेटा हे करायचं आहे,
हा पुश करायचा आपल्या सिस्टीमला. तो बहुतेक ट्रान्सफर करताना जेवढा डेटा मिळालाय तेवढाच करेल. ऑप्शन बीच पाहिजे त्याला मग. हां, पूर्ण ट्रान्सक्रिप्ट घ्यायची असेल तर. हा ब्रिज ब्रिज रिक्वायरमेंट अलाउड. पण त्याचा स्टेम कॉस्ट वाढणार बरं का. हां, तेच कॉस्ट वाढते ना मग मिनिटाला 6-7 रुपये होते ना ती. मग त्यात दोन ऑप्शन आहेत. मग ट्रान्सक्रिप्ट आपल्याला ह्युमन ह्युमनची नको आहे आणि फक्त एआयची घ्यायची असेल तर मग तो पण विचारून बघ त्याला. मग हा मग ते शेवटी मग आपण त्यांना तसं पुढच्याला प्लॅन मध्ये द्यायचं की भाई तुम्हाला हा प्लॅन हवाय का तो प्लॅन हवाय. नाही पण ह्याचं एकदा तसं पण विचारून घ्या ना. एकदा वापी सपोज ट्रान्सफर केला तर तो वापीची कॉस्टिंग कट होऊन जाते का असं पण क्लिअर विचारून घे. त्याचं ते कॉस्टिंग वाईज म्हणतोय तू. हां. कॉस्ट इफेक्टिव्ह काय आहे विचार मग त्याला. अरे हा सांगत बसाय त्याला नाहीतर मग आपण वेन वी ट्रान्सफर कॉल फ्रॉम वापी एआय टू ह्युमन इट स्टॉप्स चार्जिंग फॉर पर मिनिट चार्जेस और इट विल कंटिन्यू टू चार्ज असं काहीतरी विचार मग. आपण बोललेलं बरोबर आहे रे, तेच आहे. तेच आहे. मग रिक्वायरमेंट नुसार होऊ शकतं मग. हा पण ऍटलीस्ट पॉसिबल आहे ना. हम्म. तर मग आता मला सांग, आता मंगळवारपर्यंत त्याचा डेटा येईल माझ्याकडे. हम्म. कोण तो निलेशचा. निलेश. निलेश म्हणजे आपल्याला त्याचे पैसे मिळाले त्याचा. ओके. याला साइड बाय साइड करू रे, याचं काय कौतुक नाहीये भाई. पहिले आपल्याला ते ऍप पाहिजे, कारण तो पण जर डेमो देणार म्हटलं मी डेमो देतो, हम्म. तर भाई त्याच्यासाठी आपल्याला पण आपण डॅशबोर्ड दाखवायला गेलं तर त्याला कसं काय देणार आपण तो पुढच्याला डेमो. मग चालू आहे काम त्याचं. आणि आता अरे ते लिमिट एक्सिड होऊन जाते रे. परत ते थोडा वेळ थांबावं लागते. आता मी सकाळी कशाचं limit? तू काय केलं दाखव बरं मला आतापर्यंत. अरे आता चालू आहे का नाही थांब बघतो मी. कुठं गेलं ते. एमटी आहे, ब्लँक आहे. तोपर्यंत सुपर पेस्ट कर ना मग, नाहीतर. 2च मिनिटं दाखवतो मी तुला. आता सध्या एमटी आहे सगळं. दाखवण्यासार थांब मी तुला दाखवतो.